कसं आहे सकाळ सकाळ काम स्पेशल ना भांडी लावायसाठी गडी ठेवलाय. जास्त काय नाही याचं लोड, फक्त सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम न्यायला चांगला असं पोटाला जेवायला घालायचं आणि कुठे बिस्किट चॉकलेट असेल ना तेवढंच भागवायचं. ह्याचा बाकी कुठलाच त्रास नाही. आता तुम्ही म्हणाल काय एवढीशा पोराला पुरून दाखवते, काय नाही हो, थोडीशी जरा मज्जा केली. माझ्या पिल्लूचं ना आजकाल ना 2-3 दिवस झाले वेगच चाललंय, ते म्हणजे भांडी लावायचं. आता बाकीच्या उचापती थोड्या कमी केल्यात आहे, आता भांड्याकडे वळलाय. आता तो भांडी लावतोय ना तोपर्यंत माझ्याकडनं वेगळंच काम झालं होतं. ते म्हणजे असं बैल फुटला माझ्याकडनं. रात्री त्याच्याकडनं एक फुटला होता आणि आज सकाळी माझ्याकडनं एक फुटला. नुसता इझिली असा हात लागला आणि खाली पडला, पण जाऊ दे, चुन्यात असल्यामुळे काय तो लगेच फुटणारच होता. आता ते बैल पण म्हटलं असलं आपणच आपलं फुटावं, नाही तर ना हे पुढच्या बेंद्रापर्यंत आपल्यालाच ठेवायची पूजन करायला. गावावरून आणली होती ना पपई, ती पिकली होती. म्हटलं कापायची, पण सुरीला ना अजिबात धार नव्हती. मग पहिली धारच लावायला घेतली. आता ना पहिल्यासारखं ती सायकली होती धार लावतात ना तिकडं दिसतच नाहीत, आणि दुकानं पण ना सगळी आजकाल बंद झाली. ते म्हणून ना गावावरून येताना हा दगड मला दिसला होता, भिंतीवरती ठेवला होता. आता डबल होता का नव्हता मला माहिती नाही, पण मी आले घेऊन. आणि प्रत्येक वेळेस ना सुरीला धार गेली किंवा काय झालं तर ना दुकानात ना आणायचं मला काय परवडत नाही, म्हणून मी हा दगडच आणला होता येताना. आणि हा दगड ना खरंच लय भारी होता. ह्याला ना आमच्याकडे निसना बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ना मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पपई कापूया. आता माझा पिल्लू बाळ किती वाट बघत होते पपई आणायची, आणि जशी पुढे ठेवली ना तसा मला दाखवत होता अशी अशी मम्मी कापायची. मग काय घेतली पटकन कापायला, आणि खरंच खूप भारी एकदम पटकन कापत होती. आणि ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या बिया होत्यात ना, मी 2-3 वेळा पपई आणली होती इथं, पण ह्याच्यामध्ये ना एक पण बी नव्हती, पण ही पूर्ण अशी बियाणी भरली होती. शिवांशला म्हणलं पपई कापायला ना एक छोटं प्लेट घेऊन ये, तर त्यानं ना एवढं असं मोठं ताटच आणलं होतं. म्हटलं जाऊ दे, त्याच्यातच मग ना त्याला कापून दिली. आणि गावाकडची पपई ना खरंच खायला एवढी भारी अशी गोड होती ना. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.